कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षू, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। बोला ना। तू का पुन्हा पुन्हा त्या दुष्ट चक्रात अडकतेस? दुष्ट बाबा, अहो दुष्टचक्र काय आहे? अधिपती अन्याय सहन करत नाहीत आणि स्वतः कुणावर अन्याय करत नाहीत। इतका चांगला माणूस आहे, यामध्ये दुष्टचक्र काय बाबा? हो का? मग तुझ्यावर अन्याय झाला त्याचं काय? तो तो अधिपतींनी नाही केलाय बाबा, भुवनेश्वरी मॅडमनी। तेच म्हणतोय मी। अधिपती कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या पाठीशी उभे राहतात। खरं तर नवरा म्हणून त्यांनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तुला साथ दिली पाहिजे, पण तसं नाहीच। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्यांची मतच नाहीये। कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या ओंजळीने पाणी पित असतात। असं नाहीये बाबा, मलाही आधी असंच वाटायचं की अधिपतींना स्वतःची मतं नाहीये, जेवढं सांगितलंय तेवढंच ते करतात कारण ते कमी शिकलेले आहेत, असं सगळं मला वाटायचं। पण बाबा बघा ना, त्यांनी दाखवून दिलंय आज। भुवनेश्वरी मॅडमनी अडवलेले पगार त्यांनी रिलीज केले बाबा, ही काही सोपी गोष्ट नाहीये। त्यासाठी त्यांना स्टँड घ्यावाच लागला असणार आहे आणि तो त्यांनी घेतला आणि त्यावर ते अडून राहिले। मला माहितीये बाबा, अधिपती छोट्या घरगुती गोष्टींमध्ये त्यांचं मत नाही सांगत, लोकांची मनं नाही दुखावत ते, पण जेव्हा त्यांना दिसतं की कुणावर अन्याय होतोय तेव्हा ते गप्प बसत नाहीत। आणि एका चांगल्या माणसाचं लक्षण आहे बाबा, असा माणूस मिळणं त्याला खरंच भाग्य लागतं आणि आपण भाग्यवान आहोत। अधिपती, तुम्ही इथं कशाला येत हो तुम्ही? बोलायचंय अधिपती मला। मला नाही बोलायचंय। अधिपती, पळ काढून चालणार नाहीये, मार्ग काढावा लागेल आपल्याला। कसला मार्ग काढताय आता? तुझा संसार वाचवायचा मार्ग। त्याची काळजी तुम्ही करू नका, आमचं बघ। अरे, मी नाही करणार तर कोण काळजी करणार? आम्ही समर्थ आहे हो, तुम्ही याच्यात पडू नका। जाऊ का पडू नको? का पडू नको? बाप आहे मी तुझा। बाप आहे तर मग काय करू? ऐक माझं, जे मी सांगतो ते ऐक। निष्क्रिय नको बसू, अक्षराला घेऊन ये। झालं काय तुमचं सुरू परत? जोपर्यंत तू माझा ऐकत नाहीस, तिला आणायला जात नाहीस, तोपर्यंत मी हेच बोलत राहणार अधिपती। हा, मग मी जाणारच नाही। मला का? काय त्यानं काय घडणार नाही, मला माहित आहे। असं नाही अधिपती। असं नाही काय, तुम्ही गेलताच की आणायला, काय झालं? आल्या का त्या परत? सांगालाय। अरे, मी तिला आणायला जाणं आणि तू आणायला जाणं याच्यामध्ये फरक आहे ना? काय नाही इराबाई, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवतोच। प्रश्नच नाही मॅडम। अहो तुम्हाला कोण चॅलेंज करणार आहे? आम्हाला चॅलेंज करणारे आहेत की तुमच्या घरात। ती मूर्ख आहे। मूर्ख नाही, अतिशहाणी आहे ती। काही का असे ना, आता डिवोर्स होतोय ना, म्हणजे झालं। होतोय पण अजून झाला नाही। नाही पण होईलच ना। ते तर आहेच। मॅडम, माझी काही मदत लागली तर सांगा हा। तुमची मदत पाहिजे म्हणून तर आम्ही तुम्हाला फोन केलाय, नाहीतर तुम्ही काय आमची मैत्रीण नाही काय? शिळोपाच्या गप्पा माराया? हा हो मॅडम, तुम्ही फक्त हुकूम करा, तुम्ही सांगाल ते काम नक्की करते। आम्हाला का नाही तुमचं हे लय आवडतंय बघा इराबाई। पॉझिटिव्ह की काय म्हणतात का नाही, तसं आहे तुमचं। मॅडम, हे माझं कौतुक आहे का टीका आहे? कौतिक कौतिक आहे। आजच्या जगात असंच पाहिजे, नाहीतर मग मास्तरीनबाईंसारखी रडायची पाळी येते। मॅडम, तिच्यावर अशी वेळ आणा ना की तिला चांगली सद्दल घडली पाहिजे। खूप शहाणी समजते ती स्वतःला। तुम्हाला माहिती आहे ना की अधिपतींना तिने पगार करायला लावलाय ते? माहिती नाही, खात्री होती, कारण त्यांच्याशिवाय हे कोणी करूच शकत नाही। आणि आता काय, त्यांचे हात आभाळाला टेकले असतील। आभाळाला? स्वर्गासाठी फक्त 2 बोटं बाकी आहेत। किती म्हणाली अधिपती न्यायी आहेत, न्यायी आहेत। मग मी पण तुला म्हंटल की भुवनेश्वरी मॅडम काय मग अन्यायी आहेत का? मग काय म्हणल्या त्या? काही नाही, खूप शहाणी समजते ती स्वतःला मॅडम, आणि मला वाटतं ती एवढ्या सहजासहजी अधिपतींना सोडणार नाही। हुकमी एका कोण टाकते लक्षच्या लगेच? तो आपण राखून ठेवतो नाही का? पण आता आपण असा डाव टाकायचा की हुकमी एक्का सोडल्या बिगर त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग उरणार नाही।
मॅडम तुम्ही सांगाल तसं करेन. आणि तुम्ही सांगाल ती रक्कम आम्ही तुम्हाला देणार. मॅडम अहो रकमेचं काही नाही हो. आपलं आपलं नातं महत्वाचं आहे ना. आमच्यासाठी पण तुमचं नातं महत्वाचं आहे हिराबाई. मग सांगा काय करू. गाडी मोड लवकर झाला पाहिजे. तुमच्या बहिणीला राजी करा. तुम्ही म्हणाल ती रक्कम तुमची. आता तुम्ही द्याल ती रक्कम मला मान्यच आहे. नाही पण एक आकडा सांगा की. मॅडम अहो मी कसं सांगू. म्हणजे 50 लाख असं. ठीक आहे 50 लाख. हिराबाई आम्ही हे उदाहरणादाखल बोललो पण ठीक आहे दिले. 25 आत्ता आणि 25 काम झाल्यानंतर. हो हो मी करते ना काहीतरी जुगाड. ताई नक्कीच डिवोर्स देईल. शाबास. असाच पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमचं समजा चांगलं होणार. हो हो मॅडम तुमचा फक्त आता आशीर्वाद असू द्या. हाय हाय आमचा आशीर्वाद आहे. काही फरक नाही हो. आणि मी त्यासने आणायला गेलोच नाही असं नाही ना. गेलतो की 2 वेळा त्यांच्या घरला गेलतो. तुम्हाला सांगितलं की काय झालं. त्यांचे वडील भेटले मला. मास्तरीनबाई भेटलेच नाहीत आणि बोलले मला रागारागात त्यांचे वडील. ते सगळं ऐकलं आणि आलो. म्हणजे ते जे काय बोलले त्याचा काय राग आला नाही सोडा मला. कारण ते जे बोलले ते खरंच आहे आता असं मला बी वाटायला लागले. कारण आमच्याशी लग्न करून मास्तरीनबाईंचं वाटोळच झालेलं आहे असं आता मला बी वाटतंय. एखादा शिकलेला उच्च शिक्षित नवरा त्यासनी जसं पाहिजे होता तसं त्यांनी केला असता तर त्यांच्या आयुष्याचं बल झालं असतं. आमच्यामुळे सगळा विस्फोट झाला त्यांच्या आयुष्याचं. वाटोळ झालं. नाही झालं ते झालं. आता काय ते आहे खरं. आणि मी गेलोच होतो. आमची भेट झाली नाही पण त्याच्या आईबाबांनी त्याला सांगितलं नसेल की आलते बाबा जावई. हा मग मास्तरीनबाईंनी वाटलं नाही एखादा फोन करावा. का आलता बरं तुम्ही जाऊन भेटावं. भेटायचं राहिलं लांब. फोन बी गेला एक मेसेज बी गेला नाही साधा त्यांनी. सोडा ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय त्यासनी आपल्या घरला परत यायचं नाही. अधिपती मला असं वाटत नाही. पण तुम्हाला जसं वाटतं तसंच आम्हाला बी वाटलं पाहिजे असं नाही ना. अधिपती तू तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केला नाहीस असं नाही. केलंस पण त्याचा उपयोग नाही झाला ना. तुला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. एकदा नाही 1000 वेळा प्रयत्न करावा लागेल. अधिपती अक्षराला समजून घे. एका बाईला काय हवं असतं ते समजून घे. पुरुष बायकांच्या बाबतीत जी घोडचूक करतात ना त्यांना गृहीत धरतात ते तू करू नकोस. तू तसा नाहीयेस. तुझं अक्षरावरती प्रेम आहे मनापासून. म्हणून तुला पुन्हा पुन्हा मी सांगतोय तिला समजून घे. त्यासनी आम्ही समजून घ्यायचं का काय करायचं ह्याच्यासाठी तुमचं लेक्चर नको आहे मला. अरे लेक्चर नाहीये हे. मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय तुला. काय कसला अनुभव आहे तुम्हाला. बायकोला छळायचा तिचा अपमान करायचा अनुभव आहे. अरे त्या भुवनेश्वरीने मला मी परत परत तुला तेच सांगतोय. मग नका सांगू. मी तेच म्हणतोय नका सांगू. अधिपती तू माझं भुवनेश्वरीशी वागणं बघितलंयस ना. कधीतरी तुला तुझ्या लहानपणीचं आठवतंय मी तुझ्या आईशी कसा वागायचो. खऱ्या आईशी चारूशी. एका चेहऱ्याच्या 2 बायका. दोघींची माझी वागण्याची पद्धत वेगळी होती. आहे आणि राहणार. माझ्या चारूचा एक शब्द कधी पडू दिला नाही मी. तिचा सतत आदर केला. प्रेम केलं तिच्यावर मनापासून. माझी बायको म्हणून सतत तिला सन्मानाचं स्थान दिलं. ती गेल्यानंतर आज सुद्धा तेच स्थान आहे तिच्याबद्दल माझ्या मनात. या बाईबद्दल ते असणं शक्य नाही. जाऊ दे ना आमचं सोड ना. तू तुझं बघ ना. तुझ्या बायकोला तुझ्याकडून काय हवंय ते बघ ना. हा बघतो माझं मी बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.